प्रवरा म्हाळुंगीचा स्वच्छंद तीर, देखणं संगमनेर, मायेचं घर, शालेय जीवन, तारुण्याचे दिवस अशी गोष्ट लेखक सांगतात आणि तत्कालीन समाज, कुटुंब, गाव यांचा एक मौलिक ऐवज साकारत कथा पुढे जाते. मग एक होतकरू तरुण अभियंता आपल्या नवपरिणीत पत्नीला घेऊन अजस्त्र बांधकाम क्षेत्राच्या नोकरीत पंचमहाभूतांशी नित्य नवी झुंज घेतो. आपल्या अफाट कर्तृत्वाने दक्षिण भारताचा सागर तीर, हिमालयाचे निशब्द पहाड, इराकची युद्धभूमी, अग्निभूमी, जीवन मरणाच्या निसरड्या वाटा यात एक चैतन्य फुलवतो. मानवी अस्तित्वाशी हे सगळे एक एक कडीने जोडतो. जणू जीवन फुलवणारे असे हे पुस्तक पाषाणाचे पाझर. याचे लेखक श्रीयुत विवेक गाडगीळ यांच्याशी साहित्य भारतीच्या स्टुडिओमध्ये आपण संवाद साधतोय. या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा पुरस्कार मिळाला. विवेकजी, तुमच्या पुरस्काराबद्दल मनापासून अभिनंदन. साहित्य भारतीच्या या स्टुडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. सप्टेंबर 2010 ते मे 2016 पर्यंत चीफ एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून L&T मेट्रो रेल हैदराबाद या PPP तत्वाच्या जगातील सर्वात मोठ्या प्रकल्पावर कार्यरत होते. ते अनेक भारतीय आणि परदेशी प्रकल्पात त्यांचा मोलाचा सहभाग होता. अनेक पारितोषिकांनी वेळोवेळी ते सन्मानित झालेत. काही महत्त्वाचे पुरस्कार असे आहेत: जीवन गौरव पुरस्कार, अमेरिकन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट, खूप मानाचा पुरस्कार आहे हा, चाणक्य पारितोषिक, इकॉनॉमिक फोरम ऑफ इंडिया, मॅनेजर ऑफ द इयर, हैदराबाद मॅनेजमेंट असोसिएशन. विवेकजी, आपण व्यवसायाने स्थापत्य इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, स्थापत्य अभियंता, बांधकाम क्षेत्राशी, दगडमातीशी तुमचा संबंध, पण पुस्तक लिहावं आणि ते आत्मकथन असं का वाटलं तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझ्या एकंदर वाचनानंतर किंवा नंतरच्या अभ्यासानंतर आणि सद्य परिस्थितीमध्ये मला जाणवलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे इतिहास आपण ज्या वेळेला शिकलो किंवा आता वाचतो तो जगातला सर्वच इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला आहे. गोडसे गुरुजी म्हणून एक ब्राह्मण गृहस्थ झाशीला उत्तर हिंदुस्थानात खरं गेले त्यावेळेला, ज्यावेळेला 1857 युद्ध चालू होतं, आणि त्यांनी त्यांच्या प्रवासाच्या काही आठवणी लिहून ठेवलेल्या ज्या वेळेला ते झाशीमध्ये होते. ते पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि माझ्या लक्षात आलं की आपण जो झाशीचा किंवा झाशीच्या राणीचा इतिहास वाचला त्यापेक्षा हे खूप वेगळं आहे. आणि त्याच्यामध्ये खरंच कुठेही असं राजकीय, सामाजिक, धार्मिक कुठलाही रंग नाही. दुसरं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं ते रंगो बापूजी गुप्ते यांचं, यांनी मराठा साम्राज्य खालसा झाल्यानंतर मराठा साम्राज्याचे त्यावेळचे शिवाजी किंवा त्यावेळचे ऍक्च्युअली छत्रपती यांच्या हक्कासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जाऊन लढा दिलेला आहे. हे रंगो बापूजी गुप्ते त्या मानाने इंग्लिश न शिकलेले, आणि ते पुस्तक वाचताना माझ्या लक्षात आलं की ज्या पद्धतीने आणि ज्या निष्ठेने त्यांनी तो लढा दिला त्याचं वर्णन किंवा त्याचा उल्लेख इतिहासात कुठेही नाही. आणि अशी जर अमाप पुस्तकं गोळा झाली त्या वेळची, तर पुढे जाऊन संशोधकांना खराखुरा ऐवज, साहित्याचा ऐवज, आणि ज्याच्यातून त्यांना त्याचं निचोड काढून किंवा त्याचं सत्व काढून त्यांना विशिष्ट पद्धतीने लेखन करता येईल, ज्याचा इतिहास म्हणून पुढच्या पिढीला फारच फायदा होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज आपण जर गेलो तर नातेसंबंध, कौटुंब लहान होत चालले. मग हे पुढच्या पिढ्यांना कळणार कसे की आपले नातेवाईक कोण होते, त्यावेळेला ते कसे राहत होते, त्यावेळेला सामाजिक परिस्थिती काय होती, त्यावेळेला आर्थिक परिस्थिती काय होती, त्यावेळेला त्यांना काय चॅलेंजेस होती. हे जर प्रत्येकाने जर लिहिलं तर पुढच्या पिढ्यांना नातेसंबंध टिकवण्याकरता किंवा नातेसंबंधांबद्दल माहिती होण्याकरता खूपच मदत होईल. लॉकडाऊन झाला आणि त्यावेळेला काय करायचं असा ज्यावेळेला प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला पहिला विचार माझ्या डोक्यात आला की आपण लिहायला सुरुवात करावी. मी याला आत्मचरित्र म्हणणार नाही, म्हणजे त्याला साचा आलेला आहे तसा. आणि मग मी शोधायला लागलो आणि मग मला असं जाणवलं की काही काही ठिकाणी गॅप्स आहेत, ज्यावेळेला 3-4 आठवणीमध्ये काही गॅप्स आहेत. आणि मग फिल इन द गॅप्स ही प्रोसेस सुरू झाली.
आणि ती पूर्ण करता करता आजची जवळजवळ 41 प्रकरणं झालेली आहेत आणि आजचा आकृतिबंध हा त्या पुस्तक रूपाने आले. तुम्ही खूप महत्वाची गोष्ट सांगितली की प्रत्येकाने लिहित व्हायला पाहिजे. तुमचं हे पुस्तक म्हणजे आठवणींचा गोफच आहे. तुम्ही जशा मला आठवलं तसं तुम्ही ते गुंफत गेलात, विणत गेलात. तर हे 400 पानांचं तुम्ही पुस्तक लिहिलं, ते राजहंस सारख्या नामवंत प्रकाशनाच्या पसंतीस उतरलं. तर या पुस्तकाला राजहंसी स्पर्श होण्याचा योग कसा आला? माझी एक मैत्रीण आहे प्रतिभा दलाल म्हणून, दीनानाथ दलाल म्हणून प्रसिद्ध चित्रकार होऊन गेले. हो बरोबर. त्यांची ही सगळ्यात धाकटी मुलगी, माहिती आहे. ती आणि तिचे मिस्टर म्हणजे हे सिरॅमिक आर्टिस्ट, आणि त्यांची आणि माझी जी ओळख झाली ती आमच्या व्यावसायिक गरजेच्या पोटी. मी इराकला काम करत असताना आम्हाला काही सिरॅमिक म्युरल्स करून पाहिजे होती आणि ती आम्हाला भारतातूनच करून न्यायची होती. त्यावेळेला मी शोध करत असताना मला हे वैद्य दाम्पत्य सापडलं. मिसेस द वैद्य म्हणजे प्रतिभा दलाल. ते काम पूर्ण झालं पण आमची मैत्री झाली त्याच्यानंतर. हे माझं लिखाण चालू असताना एकदा ती तिच्या वडिलांचं एक पुस्तक घेऊन आली. दीनानाथ दलालांवरती नुकतंच एक राजहंसनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. त्यावेळेला बोलताना सहज ती मला म्हणाली की मी काही प्रकरणं वाचलेली आहेत. अशा ओळखीतून मग माझी ओळख सुलभा तिरणीकर यांच्याशी झाली. अत्यंत काटेकोर वेळेच्या बाबतीत. 4 म्हटलं की ते 3:58 माझ्याकडे हजर असायचे आणि मग ती वाचलेली 4 प्रकरणं त्याच्यावर करेक्शन करून तिने आणायची, त्याच्यावर माझी चर्चा व्हायची. अशा रीतीने आमचं हे काम सुरू झालं आणि मग माझा विषय निघाला की करायचं तर प्रकाशन करायचंय. तर त्या म्हणल्या त्याच्यात काय आपण राजहंसकडे करू. पण प्रश्न तोच परत की राजहंस घेईल की नाही, म्हणून मग त्यांना मी 2 प्रकरणं पाठवली. डॉक्टर बोरशांनी वाचलं आणि त्यांनी ताबडतोब मला फोन करून सांगितलं की राजहंसकडे होणार. खरंच आहे. म्हणजे शीतावरून भाताची परीक्षा करणारे लोक तुम्हाला चांगले भेटले खरंच आणि हे पुस्तक साकार झालं. पुस्तकाला पाषाणाचे पाझर हे अनोखं नाव कसं काय सुचलं? हे नाव डॉक्टर बोरशांनी सुचवलं. ते म्हणाले एक तर आहे ज्या व्यवसायाशी तुम्ही संघटित होता किंवा काम केलं तुम्ही, हे पाषाणाशी संबंधित होतं. बाहेरून तुमचं व्यक्तिमत्व तसं जरा साहित्यिक दिसत नाही, पण जोपर्यंत तुमच्याशी गप्पा होत नाही तोपर्यंत. आणि पुस्तक वाचल्यानंतर त्याच्यातून आलेला मानवी विचाराशी संबंधित गोष्टी आणि तुमची व्यक्तिचित्र ही खरंच एखाद्या पाषाणातून आलेल्या पाझरासारखी आहेत. आणि त्याच्यातून ते पाषाणाचे पाझर हे नाव ठरलं आणि मला ते खरंच आवडलं की मनातल्या भावना आपण जेव्हा व्यक्त करतो तर तो पाझरच म्हणायचा. खरोखर या पुस्तकामध्ये म्हणजे तुमचे विचार अक्षरशः ओघवते असे पाझरल्यासारखेच वाटतात. तुमच्यातला लेखक हा लहानपणापासून कसा घडला? घरातून लेखनाचे संस्कार झाले का? माझ्या आजोबांनी, ही एक महत्वाची गोष्ट आहे, त्यांच्या काळातल्या काही आठवणी त्यांनी डायरीच्या रूपाने लिहून ठेवले होते आणि त्याच्यावरती काही संस्कार होऊन नंतर भट म्हणून एक प्रसिद्ध यश साहित्यिक होऊन गेले. त्यांनी त्यावेळेला माझ्या वडिलांशी बोलताना सांगितले होते की हा फार मोठा साहित्यिक साठा आहे आणि त्यांनी त्याचं पुस्तक रूपीने वर्णन तयार केलं होतं की माझ्या आईने माझ्यावरती प्रचंड संस्कार केले. तिने माझ्याकडून शालेय अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन, पाठांतर इतकं अफाट करून घेतलं. त्यावेळेला मला कळत नव्हतं. काही वेळेला त्यावेळेला माझी चिडचिडी झाली असेल. अवांतर शालेय ऍक्टिव्हिटीजला भयंकर महत्व दिलं जायचं आणि त्याबद्दल आई आग्रही असायची. मला वाटतं त्याच्यातून कुठेतरी संस्कार निर्माण झालेले आहेत. गुरुजन, शाळेतले शिक्षक सुद्धा फक्त शाळेतले विषय त्याचं पाठांतर न करून घेताना शालेय अवांतर विषयाबद्दल फार आग्रही असायचे. आज मी ज्या वेळेला आठवणी सांगायला लागलो किंवा लिहायला लागलो आणि आता आपण बोलतो तेव्हा इतके लेखक वाचलेले त्या काळात की ती आठवणी काही आठवणी तर पुसट सुद्धा व्हायला लागलेत. संगमनेर तुमचं मूळ गाव, सब शहरी एक संगमनेरी असं म्हणतात. तर या छोट्या गावामध्ये तुमचं लहानपण गेलं, तुमची जडणघडण झाली. या गावाचं वैशिष्ट्य काय? तर माझं मूळ गाव संगमनेर, पण आमचं मूळ गाव संगमनेर नाही.
माझे आजोबा अणसोर हे राजापूरच्या खाडीच्या मधलं कोकणातलं गाव, तिथून ते मुरबाड इथे गेले आणि माझे वडील मुरबाडहून संगमनेरला आले. प्रवऱ्याचं पाणी हे अमृत पाना एवढंच, आणि मला वाटतं त्या पाण्याचाही काही परिणाम आमच्या जडणघडणीत नक्कीच झालेला आहे. सगळेजण मिळून मिसळून राहायचे. हेवे दावे, ईर्ष्या याला कुठे वाव दिसत नव्हता. त्याला एक दुसरंही कारण होते की माझे वडील वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या लोकांमध्ये सर्व प्रकारचे जाती, धर्म, राजकीय मतभेद असलेले लोक सगळेच यायचे, आणि त्याला कुठेही बंधन किंवा त्याला काहीच अडचण नव्हती. धर्म होते वेगवेगळे, पण धर्मभेद किंवा कुठल्याही प्रकारची कडवी वृत्ती नव्हती. आणि शिस्त ही केवळ घरातच लागत नसे, तर गावातल्या कुठल्याही माणसानी एखाद्या गावातल्या मुलाला वाईट कृत्य करताना पाहिलं तर त्याला पकडून जाब विचारून तिथल्या तिथे शिक्षा करायची परवानगी होती. आणि हे फार महत्वाचं होतं. संबंध गाव ही मुलं आपलीच आहेत, या मुलांनी वाईट संगतीत जाऊ नये, वाईट कामं करू नयेत. आजच्यासारखं नव्हतं की शिक्षकांनी शिक्षा केली म्हणून पालक सुद्धा शिक्षकाबरोबर भांडायला जातात. मला वाटतं हे फार महत्वाचं होतं. त्या घरी तर होतच. माझं शालेय शिक्षण, प्राथमिक शालेय शिक्षण नवीन मराठी शाळेत झालेलं. मराठीपासून आम्ही 1ली पासून 11वी पर्यंत शिकलो. कुठल्याही गोष्टीचा न्यूनगंड होऊ नये याची काळजी घेतली जायची. आमचे एक 2 बंधू होते, त्यांना आम्ही मोठे गंधे आणि लहान गंधे म्हणून म्हणायचो. SN गंधे आणि NN गंधे. त्या दोघांच्या शरीरयष्टीमध्ये फरक होता, त्यांच्या वागण्यामध्ये, शिस्त लावण्यामध्येही फरक होता. त्याच्यामुळे मोठे गंधे विद्यार्थ्यांमध्ये खूप पॉप्युलर होते. गोष्टी वेल्हाळ, बागेची प्रचंड आवड, मुलांमध्ये मिळून मिसळून वागून त्यांच्याकडनं निरनिराळ्या गोष्टी करून घेणं. आणि गंधे सरांची मला चांगली आठवण आहे. एखादा ऑफ पिरियड असले की मुलाला गोष्ट सांगायला लागायची. मग मुलं आपल्या मनातली गोष्ट सांगायची, आणि तिथून कुठेतरी ही लेखनाची जी कला म्हणा किंवा हे, आणि मी जो गोष्टी वेल्हाळ झालो त्याला मला वाटतं आमचे मोठे गंधे सर बरेच कारणीभूत झाले. लहान गंधे सर म्हणजे NN गंधे सर, हे चणीनी जरा लहान पण शिस्तीत अत्यंत कडक. ते आम्हाला NCC मध्ये होते, आणि NCCची शिस्त त्यावेळची कंपल्सरी नसल्यामुळे वाखाणण्यासारखी होती. NCC त्यावेळेला कंपल्सरी नव्हतं, व्हॉलेंटरी असल्यामुळे जो मुलगा जाईल तो आवडीनेच जायचा. आणि मग NN गंधे सर कवायतीच्या वेळेला कवायतीच्या बाहेर त्यांच्याकडनं आम्ही शिस्तीचे धडे घेतले. खरं म्हणजे माडुसकर सर म्हणून होते. त्यावेळेच्या शिक्षकांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही शिक्षक 5वी पासून तर 11वी पर्यंत कुठलेही विषय शिकवायला तयार असायचे. माझा विषय गणित आहे म्हणून मी फक्त गणित शिकवीन असं नव्हतं. एखादा पिरियड भूगोलाचा घेतील आणि पुढच्या याला जाऊन बीजगणित शिकवतील, पण मुलांकडे बारीक लक्ष असायचं. माझ्या प्रिन्सिपल होते काकतकर म्हणून, त्यांची मला आठवण आहे. सकाळी आमची सरस्वतीची प्रार्थना व्हायची शाळेच्या पटांगणात. सगळे विद्यार्थी उभे असायचे. शाळेत असलेल्या 500-700 विद्यार्थ्यांचं संपूर्ण नाव आमच्या प्रिन्सिपलना पाठ असायचं. त्याचे वडील कोण आहेत, घरची परिस्थिती काय आहे, वडिलांचं नाव काय आहे, वडील स्वतः व्यवसायाने काय करतात हे त्यांना पाठ असायचं. आणि हे आम्हाला वेळोवेळी जाणवायचं. संबंध 500-700 विद्यार्थ्यांच्या समोर एखाद्या विद्यार्थ्याला बोलावून त्याची कान उघडणी करायला काकतकर सर मागे पुढे बघायचे. मग त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांचंही कधी कधी उद्धार व्हायचं. तुझे वडील काय करतात आणि ते कष्ट करून तुला इथे शाळेत पाठवतात आणि तू इथे असं उन्हाळ काय करतोस, म्हणून सर्व शाळेसमोर शिक्षकालाही काकतकर सर बघायचे. याच्यामध्ये शिस्तीप्रमाणेच पण विद्यार्थ्यांचं भलं व्हावं, माझ्या हातून गेलेला विद्यार्थी हा उत्कृष्ट नागरिक व्हावा, असे सर्व गुरुजनांचे आमच्यावरती संस्कार होते. मी नेहमी म्हणतो, पितृऋण, मातृऋण तसेच आचार्य ऋण हे मला वाटतं माणसाच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचे असतात, आणि हे ऋण कधीही आपण चुकू शकत नाही.
माझ्यावर झालेले जसे मी संस्कार सांगितले, त्याला 3 गोष्टी आणखीन महत्वाच्या आहेत. सर्वांगीण उन्नती होत असताना मुलांनी आपला चौरस आहार असावा, बॅलन्स डाएट. हे आपल्या वेळेला मला वाटतं सगळ्यांच्या घरी ती पद्धतच होती. फास्ट फूड आलेलं नव्हतं, जंक फूड आलेलं नव्हतं. वाढलेलं सगळ्यांनी संपावं ही शिस्त असायची. चौरस आहार, तसं मगाशी जसं सांगितलं अवांतर वाचन, तर मी त्याला म्हणेन की नवरस वाचन. साहित्याचे जे 9 रस आहेत त्याच्यातलं सगळ्याचं वाचन करा. आणि अष्टदिशा भ्रमण, जा, बाहेर जा, फिरा, म्हणजे तुमची सर्वांगीण उन्नती होईल. तर त्याप्रमाणे मी जसं म्हटलं की याचा खूप खूप मनावरती परिणाम झालेला आहे आणि गावाने याच्यामध्ये खूपच मदत केली. त्यावेळच्या मित्रमंडळींच्या काय आठवणी? त्यावेळची आमची मित्रमंडळी समाजातल्या निरनिराळ्या घटकामधून यायची, पण तरी देखील कुठेही, म्हणून म्हटलं की कुठल्याही प्रकारचा अहंगंडपणा किंवा न्यूनगंडपणा, फाजील आत्मविश्वास येऊ नये याच्यावरती मला वाटतं सर्व लोकांचं लक्ष असायचं. त्या पारितोषिक समारंभाला हजर राहण्याकरता म्हणून माझा 6वी-7वीतला मित्र, आता तो प्रतिथयश डॉक्टर आहे, डॉक्टर रवींद्र साताळकर, मुद्दामून नगरहून, अहमदनगरहून केवळ समारंभ अटेंड करायला आला होता. ही आमची मैत्री तेव्हापासून टिकून आहे. मैत्री कशाला म्हणतात, मित्र कशाला म्हणावं, हे आमच्याकडे बघून तुम्हाला लक्षात येईल. त्यावेळच्या मित्रांच्या आठवणी खूप आहेत. मित्र नंतर शिक्षण झाल्यानंतर आपापल्या कुवतीप्रमाणे, आपापल्या व्यवसायाप्रमाणे पांगले, पण आजही संगमनेरात गेल्यानंतर जणांची अजूनही आठवण येते. म्हणजे माणूस लहानपणीच घडतो, सगळा पाया हा बालपणीच घातला जातो. अभियंता झाल्यानंतर तुमचा प्रवास कसा सुरू झाला? मी गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात औरंगाबादला होतो. त्यावेळेला स्कोप म्हणण्यापेक्षा तुझी आवड कुठे आहे, तुझी कुवत कुठे आहे, आणि जिथे जाऊन तू भरीव काम करू शकशील आणि आवडीत किंवा आनंदात करू शकशील, हे महत्वाचं असं. देवसरांनी मला, मी देवगिरी कॉलेजमध्ये असल्यापासून पाहिलं असल्यामुळे माझ्या स्वभावाची आणि आवडीनिवडीची कल्पना त्यांना आली होती. त्याने मला सांगितले की तू तसा मैदानी खेळात नेहमी रमणारा माणूस आहेस, ट्रेकिंगला जातोस आणि यू आर मोर ऑफ ए आउटडोर पर्सन, तर माझ्या दृष्टीने तू स्थापत्यशास्त्रात जा. आणि त्याने एक महत्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला की माणूस ज्या वेळेला आपलं काम हे आनंदाकरता आणि स्वतःच्या आनंदाकरता करतो, त्यावेळेला त्याच्याकडून भरीव कामगिरी ही नक्कीच होते. आणि हे मला आता 50 वर्षाच्या कारकिर्दीनंतर खूप पटलेलं आहे. त्या दृष्टीने मी स्थापत्यशास्त्र घेतलं. दुसरी गोष्ट माझ्या डोक्यात अत्यंत महत्वाची भिनलेली होती की मी काहीही झालं तरी सरकारी नोकरी करणार नाही. IQ माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव याच्यानंतर माझं मत ठाम झालं की आपण सरकारी नोकरीत काही रमणार नाही. L&T सारख्या ख्यातनामा कंपनीमध्ये, अर्थात L&T त्यावेळेला कन्स्ट्रक्शन मध्ये इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन म्हणून प्रसिद्ध होती, आणि तिथे मला योगायोगाने आणि सुदैवाने नोकरी मिळाली. ती गोव्याला फर्टिलायझर प्लांटचा प्रकल्प चालू होता. प्रकल्प एवढा प्रचंड माझ्या दृष्टीने, कधीही न पाहिलेली यंत्रसामुग्री, कधीही न पाहिलेले प्रकल्पाचे आकार आणि घडणाऱ्या घटना या इतक्या प्रचंड होत्या की खरंच माझी परिस्थिती दिगमूढ झाल्यासारखी झाली आणि आपला निभाव इथे कसा लागेल. पण माझे जे कलिग होते त्या लोकांनी मला सांगितले की काही काळजी करू नकोस, 5-7 दिवसात रुळशील एकदा इथे यायला लागलास की. अशा रीतीने पहिल्यांदा गोवा, आणि त्याच्यानंतर मात्र मला जे बदलीचं पत्र आलं ते आलं तुतीकोरीन, ज्या गावाचं मला कधी माहिती नव्हती कुठे आहे. घरी जाऊन अक्षरशः ॲटलास शोधून काढून आम्ही तुतीकोरीन कुठे आहे, तर ते आहे कन्याकुमारीपासून 80-90 किलोमीटरवरती. कन्याकुमारीचं नाव ऐकलेलं होतं अशा ठिकाणी. आणि माझं नुकतंच लग्न झालं होतं, तर माझ्या बायकोबरोबर आम्ही तुतीकोरीनला गेलो, जिथे भाषेचा मोठा प्रॉब्लेम होता. त्यावेळेला हिंदी एज्युटेशन जोरात चालू होतं आणि तामिळशिवाय कुठलीही भाषा तिथे बोलली जायची नाही. साईटवरती सगळे कामगार जे होते ते तामिळ असायचे,
घरात येणारी बाई, काम करायला येणारी बाई, तिला तामिळशिवाय काही माहीत नसायचं. अशा प्रसंगामध्ये तिथून आमची खरं कारकीर्द सुरू झाली. कामाच्या निमित्तानं तुम्ही भारतभर फिरलात, नवे अगदी जगभर भ्रमंती केली, तर कुठे कुठे गेलात तुम्ही आणि तुमच्या कामाचं स्वरूप काय होतं? नाही, सुरुवातीला कामाचं स्वरूप असं, म्हणजे गोव्याला जरी होतो त्यावेळेला फर्टिलायझर प्लांटचं काम चालू होतं, खत कारखाना चालू होतं. तर सर्वे इन्स्ट्रुमेंट घेऊन ऍक्च्युअल सर्वे करायचा फील्डवरती जाऊन, ही कामं. त्याच्यानंतर बांधकामावरती नजर ठेवणे, जरूर असलेल्या क्वालिटीचं किंवा त्याप्रमाणे काम होतंय की नाही याच्यावरती लक्ष ठेवणे, हे महत्वाचं काम असायचं. आणि कामाची वेळ म्हणाल तर सकाळी जायची वेळ पक्की असायची. सकाळी 8:30 वाजता साईट चालू व्हायची, पण परत येण्याची वेळ मात्र कधीच नक्की नसायची. म्हणजे काही काही वेळेला आम्ही 8, 9, 9:30, 10 ज्याप्रमाणे कामाचं स्वरूप असेल त्याप्रमाणे यायचं. पुढे मग तुम्ही मोठे मोठे प्रकल्प हाताळलेत, तर मग त्याचं ते काय आव्हान, त्याचा अनुभव काय? तुतीकोरीन नंतर मी विशाखापट्टणमला गेलो. तिथेही फर्टिलायझर प्लांट होतं. इंजिनिअरिंग सोडून थोडंसं मॅनेजमेंट, 4 लोकांकडनं काम करून घेण्याची तुमची क्षमता, क्वांटिटी एस्टिमेशन हा एक प्रकार आहे. लागणारं सामान काय लागेल त्याची क्वांटिटीज काढून त्याप्रमाणे ऑर्डर करणं, खर्च किती होईल याची बजेट तयार करणं, एक एक टप्पा शिकत जायचं. विशाखापट्टणम त्याच्यानंतर मला हल्दियाला जायला मिळालं. हल्दिया हे कलकत्त्यापासून 80-90 किलोमीटरवरती. हल्दियाला ज्या वेळेला गेलो तर भारतातला सगळ्यात मोठा केंद्रीय खताचा कारखाना तिथे बांधण्याचं काम चालू होतं त्यावेळेच्या बांधणीत. हल्दिया प्रकरणामध्ये आणखीन चॅलेंज असं होतं की भारतामध्ये 1976ची गोष्ट ही, भारतामध्ये सगळीकडे इमर्जन्सी चालू होती. त्यामुळे भारतामध्ये कुठे संप होण्याची शक्यता नव्हती. लेबर लॉस कंट्रोलमध्ये होते. पण हल्दियाचा आमचा अनुभव हा फार वेगळा होता. तिथे जवळजवळ रोज काही ना काही कारणाने संप व्हायचे आणि आम्ही नेहमी म्हणायचो की या लोकांना भारत स्वतंत्र झाला ही बातमी हल्दिया हे मिदनापूर डिस्ट्रिक्टमध्ये आहे, या लोकांना कळलेली दिसत नाही. पण त्या प्रकल्पाचं आणखीन दुर्दैव असं की आम्ही प्रकल्प पूर्ण केला तोपर्यंत आणि त्याच्यानंतर काही निरनिराळ्या कारणामुळे त्या प्रकल्पामधून 1 किलो खत सुद्धा बाहेर पडलं नाही. कारण त्याला बरीचशी वेगळी आहेत. पण तिथून मात्र मला माझ्या कारकिर्दीमध्ये एकदमच भरारी मिळाली. त्यावेळेला आमच्या कंपनीला अबुधाबीला एअरपोर्टचं काम मिळालं, अबुधाबी इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि 77 मार्चला मी परदेशामध्ये अबुधाबी एअरपोर्टला गेलो. या सगळ्या कामामध्ये तुम्हाला खूप आव्हानांना तोंड द्यावं लागलं असेल? हो, सुरुवातीला टेक्निकल आव्हानं, मॅन मॅनेजमेंट, आणि म्हणून म्हटलं की त्यावेळेला आपण फील्डवरती काम करतो त्यावेळेला एक एक पायऱ्या जेव्हा तुम्ही चढत जाता तर अभियांत्रिकी ही तुमची एक पायरी झाली. पण त्याच्यानंतर हळूहळू तुम्ही मॅनेजमेंटमध्ये शिरायला लागतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते मॅन मॅनेजमेंट. मी आजही सगळ्यांना सांगतो की ज्याला मॅन मॅनेजमेंट जमत नाही किंवा ज्याला आपल्या लोकांकडे लक्ष देता येत नाही, लक्ष केंद्रित करता येत नाही किंवा त्यांच्याकडे घेऊन त्यांना आपल्या बरोबरीने घेऊन त्यांच्याकडनं करणं. आता इथे असं असतं की आपण स्वतः हाताने काम करत नाही, आपल्याला कोणाकडनं तरी काम करून घ्यायचं असतं आणि मोटिवेशन बिकम्स अ सिंगल मोस्ट फॅक्टर. तर त्या दृष्टीने तुमचं आव्हानं वाढायला लागतं. अबुधाबीला महत्वाचं काम होतं की आम्ही इंटरनॅशनल कन्सल्टंट बरोबर काम करत होतो. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची मॅनेजमेंटची पद्धत ही आपल्या भारतीय पद्धतीपेक्षा खूपच वेगळी होती. क्वालिटी रिक्वायरमेंट्स वेर स्ट्रिंजंट, कामाचं काम वेग याची गणितं वेगळी होती. आणि सगळ्यात महत्वाचं होतं की आपल्या कंपनीचं नाव कुठेही खराब न होऊ देणे आणि त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती टिकून राहणं, हे सगळ्यांना आम्हाला जबाबदारीची जाणीव होती आणि हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. अबुधाबी नंतर मग मी इराकला गेलो. इराक वाज आणखीनच एक वेगळं चॅलेंज होतं, कारण मी गेलो आणि युद्ध चालू झालं. बसऱ्यापासून युद्धभूमी हे 22 का 25 किलोमीटरवरती होती आणि त्या प्रकारामध्ये आम्ही काम करत होतो. म्हणजे आमचं नशीब असं की आम्ही ऍक्च्युली कुवेत आणि इराक याच्यामधल्या नोमॅन्स लँडमध्ये आमचं प्रोजेक्ट होतं, त्याच्यामुळे डायरेक्ट युद्धभूमीचा आम्हाला त्रास होत होता.
पण नाही म्हटलं तरी युद्धाचे चटके आम्हाला जाणवत होते ही निरनिराळ्या कारणामुळे. ते बॉर्डर इतकी जवळ होती आणि आर्टिलरी शेलिंग व्हायचं. ते आर्टिलरी शेलिंगचं महत्व असं आहे की त्याला वेळ, काळ, दिशा काहीच नसते. तिथून डागलेले तोफ गोळ्याचे गोळे कुठे आणि कसे येऊन पडतील याची काही कल्पना नसायची. अशा परिस्थितीत मात्र आम्ही टिकून राहिलो आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन काम त्यावेळेला करण्यात आले. चॅलेंजेस त्यावेळेला ही वेगळी होती आणि त्यावेळेला मी त्या सबंध साईटचा इन्चार्ज होतो. म्हणजे आय ऑलरेडी गॉन टू द नेक्स्ट लेवल आणि आय वॉज द लीडर. आणि एक वेळ परिस्थिती अशी निर्माण झाली की इराण मे ऑक्युपाय इराक आणि त्यावेळेला आम्हाला पळून जायला लागेल. तर भारतीय दूतावासात आम्ही कॉन्टॅक्ट ठेवून होतो, पण त्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही बगदादमध्ये आहोत, ते 600 किलोमीटर दूर आहे. तुम्हाला पळायचीच वेळ आली तर तुम्ही कुवेतमध्ये पळून जा, तुम्ही नोमॅन्स लँडमध्ये आहात. तर त्याकरता लागणारे थोडेसे इमर्जन्सीचे पैसे हे कॅशमध्ये जवळ ठेवणे, त्याच्यावरती लक्ष ठेवणे, सगळ्या लोकांना त्यांचं मनोबल वाढवण्याकरता सतत त्यांना प्रोत्साहन देणे, ही काही महत्वाची आणि चॅलेंजेस होती. अबुधाबीहून परत आल्यानंतर मात्र मग निरनिराळे टप्पे अशी ही निरनिराळी कामं चालत राहिली. त्याच्यानंतर मी मुंबईत आलो, काही दिवस मुंबईत होतो. त्याच्यानंतर नेपाळला गेलो. नेपाळचं आमचं जे प्रोजेक्ट होतं ते हिमालयाच्या मध्य रेंजमध्ये होतं आणि रस्ते नव्हते आणि कुठेतरी म्हणजे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मला ॲक्च्युअल साईटवरती कामाला जाण्याकरता काही ठिकाणी 1.5 दिवस आणि काही ठिकाणी 7 दिवस चालायला लागायचं. म्हणजे ज्या ठिकाणी 7 दिवस चालायला लागायचं तर अक्षरशः 7 दिवस दुसरं काही काम नसायचं. सकाळी उठायचं, पहाडी प्रदेशामध्ये चालायला लागायचं, तुम्ही त्याला ट्रेकिंग म्हणा काही म्हणा, आणि 7व्या दिवशी माझ्या साईटवरती पोहोचायचो. तो एक वेगळा आणि याच्या सगळ्याचं वर्णन मी पुस्तकामध्ये निराळ्या आव्हानांना तोंड देताना दिलेले. पण ही सगळी आव्हानं करत करत सगळ्यात मोठं आव्हान आलं ते 2003 मध्ये. मी स्थापत्य अभियंता आणि एक दिवस सडनली मला सांगण्यात आलं की तुम्ही आमच्या इलेक्ट्रिकल डिव्हिजनचा आता हेड व्हा. मला ज्या ज्या वेळेला चॅलेंजिंग असाइनमेंट दिल्या त्यावेळेला मी कधीही वाय मी हा प्रश्न कधीच विचारला नाही. माझा प्रश्न नेहमी असायचा, जर कोणाला दुसऱ्याला मिळाली तर वाय नॉट मी. आणि मला नंतर असं लक्षात आलं की याच्यामुळे कंपनीमध्ये तुमचं नाव खूपच चांगलं होतं. कंपनी लाईक्स पीपल हु आर रेडी टू टेक चॅलेंजेस. आणि त्या दृष्टीने माझी ही फार लवकर वाढ होत गेली असं मी म्हणेन. आणि इलेक्ट्रिकल डिव्हिजन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की एक सिव्हिल इंजिनियर इलेक्ट्रिकल डिव्हिजन करतो. आणि सांगायला आनंद वाटेल की त्या 4 वर्षाच्या काळामध्ये त्या इलेक्ट्रिकल डिव्हिजनचं एवढी मी वाढ केली की ती आमच्या कंपनीमध्ये नंबर 1 ची डिव्हिजन झाली. आणि तोपर्यंत दिस वॉज अबाउट 2010 ची वेळ आलेली होती. आणि मनामध्ये कुठेतरी म्हणजे त्यावेळेला मी 61 वर्षाचं झालो असेल की आता फार झालं आणि आता रिटायर व्हावं अशा दृष्टीने मनात विचार करून मी कोणाबरोबर तरी माझ्या सिनियर्स बरोबर सांगत होते की आता आय वुड लाईक टू रिटायर. आमच्याकडे साधारणपणे 60व्या वर्षी रिटायर होणे नॉर्मल होतं. आणि एक दिवस मला अचानक आमच्या चेअरमननी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की गाडगीळ, आपल्याला हा मेट्रोचा प्रकल्प मिळालेला आहे, फार वेगळ्या प्रकारचा प्रकल्प आहे, PPP तत्वावरती जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि लार्सन अँड टुब्रोची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट 16,000 कोटी आपण या प्रकल्पावर करणार आहोत. आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही त्या प्रोजेक्टवरती चीफ म्हणून जावं. मला प्रश्न पडला की जाऊ की न जाऊ. एकीकडे मनात विचार चालले होते रिटायरमेंटला जाऊ, कन्स्ट्रक्शन फार झालं, आणि एकीकडे हे वेगळंच चॅलेंज होतं. आणि तोपर्यंत माझी सिनियरिटी झाली होती, कारण त्यांनी मला एवढंही सांगितलं की तुम्हाला पाहिजे असेल, कारण तोपर्यंत मी 16 वर्ष जवळजवळ चेन्नईमध्ये एकाच ठिकाणी होतो हेडक्वार्टरला. तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही चेन्नईमध्ये राहा आणि इथून हैदराबादचा प्रकल्प पहा. पण त्या प्रकल्पाची मला कल्पना होती आणि प्रकल्प कसा करावा याची मनामध्ये आडाखे होते. तर म्हटलं हे रिमोट कंट्रोलली काम होण्यासारखं नाही. जायचं असेल तर आपल्याला हैदराबादमध्ये जाऊन राहायला लागेल.
तोपर्यंत माझ्या दोन्ही मुलींची लग्न झाली होती. आम्ही दोघं जण होतो. तर चेअरमननी मला एवढं सांगितलं की तुम्ही 1-2 दिवसात आम्हाला तुमचं उत्तर सांगा. मी त्यांना सांगितलं की मला 1 दिवस पुरे विचारायला. तर ते हसले. त्यांना माहित होतं की मी घरी येऊन पत्नीला विचारलं की असं आहे ना, आपल्याला आता इथून काशा गोंधळून हैदराबादला जायला लागेल. तिने एक क्षणाचाही विचार न करताना मला सांगितलं की काय हरकत आहे, तुम्ही जिथे जाल तिथे आपण जाऊ. वेगळं चॅलेंज आहे, बिकॉज नाव यू आर नॉट गोइंग टू बी ऍक्च्युअली ऑन द कॉन्ट्रॅक्टर साइड, बट यू आर दी ओनर ऑफ द प्रोजेक्ट. वेगळं चॅलेंज आहे. आणि त्याच्यातली चॅलेंजेस ही अतिशय वेगळ्या प्रकारची होती, राजकीय होती. मी तर म्हणेन असं की यू नेम ए चॅलेंज अँड आय हॅड दॅट चॅलेंज. टेक्निकल चॅलेंज वॉज देअर, पॉलिटिकल चॅलेंजेस वर देअर, सामाजिक चॅलेंजेस होती. आणि तो प्रकल्प पूर्ण केला आणि त्याच्यानंतर मी म्हटलं आता बस. अशी माझी कारकीर्द ही 72 पासून 2016 पर्यंत निरनिराळ्या याच्यातून टप्प्यातून. पण मागे वळून बघताना मला नाही वाटत त्याच्यामुळे मला कधी मनस्ताप झाला, स्ट्रेस आला. मला देवसरांचं वाक्य त्यावेळेला आठवलं, माणसाने जर आनंदाने आणि ज्याला आवडेल असं काम केलं तर त्याच्यामध्ये तो भरीव कामगिरी करू शकेल. आणि मी सगळ्यांना सांगतो आता, मेक युअर वर्क ॲज हॉबी अँड यू विल नॉट बी स्ट्रेस्ड. तर या लहान गाव त्यामुळे आणि परत आंतरजातीय विवाह यात खूप घरामध्ये खळबळ माजली असणार. नाही, माझी पत्नी आता उमा, तिचं लग्नानंतरचं नाव आहे, आधीचं नाव माहेरचं नाव लता. ती संगमनेर मधल्याच प्रतिथयश डॉक्टर काटेंची मुलगी. आणि काटे आणि गाडगीळ या दोघंही वडील वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे त्यांची चांगलीच मैत्री होती, कौटुंबिक संबंध होते. आणि शाळेतल्या जवळजवळ आम्ही दुसरीपासून बरोबर होतो, एकाच वर्गात होतो. आमच्या दोघांची स्पर्धा असायची, नंबर 1 नंबर 2 करता. त्याच्यामुळे मैत्री हा धागा आमचा फार जुना आहे. ज्यावेळेला तारुण्य सुलभ भावना निर्माण झाल्यानंतर, एका ठराविक वेळेनंतर ज्यावेळेला आम्ही निर्णय घेतला की आपण दोघं जण पुढे आयुष्याचे साथीदार होऊ शकतो आणि व्हावं. त्यामुळे तू जसं म्हणालीस तसं गाव लहान होतं, त्याच्यामुळे गावात नक्कीच खळबळ झाली. त्या मानाने कुटुंबात नाही झाली. कारण एक तर काय होतं की दोन्ही कुटुंब त्यांची मी म्हणेन सामाजिक जडणघडण, शैक्षणिक पातळी आणि समजून घेण्याची प्रवृत्ती होती. पण तरी देखील आंतरजातीय विवाह त्यावेळेला एवढे कॉमन नव्हते, म्हणजे होत नव्हते असं नाही, पण एवढे कॉमन नव्हते. आणि त्याच्यामुळे हा एक जरा कुतूहलाचाच विषय गावामध्ये झाला. आणि त्याला नावही दिलं त्यावेळेच्या काळामध्ये छत्रपती पेशवे विवाह. गावातल्या लोकांनी मजा म्हणून पैजा लावल्या की हे लग्न काही 6 महिन्याच्या वर टिकणार नाही. पण ज्यावेळेला मी घरात, आम्ही दोघांनी, अर्थात त्याच्यामध्ये आम्हाला चित्रकथाच अशी आहे, एक नाजूक गोष्ट अशी होती की आम्ही दोघंही समवयस्क होतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायली की त्यावेळची सामाजिक परिस्थिती किंवा त्यावेळचं जीवनमान याच्यामध्ये मुलींची लग्न ही लवकर व्हायची. आणि आम्ही दोघांनी एक ठरलं होतं की माझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय, आणि जरी अगदी पूर्ण पायावर नसेल उभा, तोपर्यंत या बाबतीत किंवा याची गोष्ट किंवा याची कुणकुण आपल्या घराला लागता कामा नये. म्हटलं ते बरोबर होणार नाही आणि त्याला मग जास्त विरोध होईल. ते शिक्षण न करता तुम्ही असे उद्योग करताय आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण हे व्यवस्थित पूर्ण होऊन शैक्षणिक दर्जा कुठेही घसरू न दिल्यामुळे किंवा न देता, त्याच्यामुळे आमच्या दोघांचं हे अंडरस्टँडिंग होतं. त्याच्याकरता आम्हाला थोडीशी कसरत करायला लागायची. म्हणजे अर्थात ती पुण्याला शिकायला होती, मी औरंगाबादला शिकायला होतो. बऱ्याच वेळेला फॅमिली समारंभामध्ये एकमेकाशी भेटी व्हायचो, तो आम्ही लोकांना कोणाला न कळू देताना की आम्हाला माहिती आहे कोणाचं काय चाललंय, ते की कालच भेटलोय असं, किंवा काय कुठे आहे, काय चाललंय, अशा चौकशा व्हायच्या. तारेवरची कसरत बरीच केली. पण सगळं हे सांभाळून दिलं. आणि मी लताला त्यावेळेला सांगितलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तुझ्या घरून प्रेशर तयार होईल. कारण तिची BSc झाली आणि लगेच लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या घरात. म्हटलं या बाबतीत मी काहीही करू शकणार नाही, ती बाजू तुला सांभाळून घ्यायला लागेल. मग तू त्याच्याकरता तुला काय करायला लागेल, पण तू जर त्यावेळेला मला म्हणशील की बाबा मी घरी सांगते ना आपण लग्न करू, तर होणार नाही. त्या बाबतीत मी खंबीर होतो की माझं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय हा विषय आपण काढायचा नाही. त्या दृष्टीने तीही चांगली खंबीर होती.
तिने मग MSc केलं, तिने 1 वर्ष नोकरी केली. ते काळ वेळ गणित बरोबर सांभाळत आणि ज्यावेळेला मी BE झालो त्याच्यानंतर आम्ही घरी सांगितलं. फारसा विरोध झाला नाही. विरोध झाली ती वेगळी कारण होती, पण घरातून नाही विरोध झाला. म्हणजे हे इथे एक मॅनेजमेंट महत्वाचं. स्किल तुमचं तेव्हापासून हो. होतं. आणि आता काय म्हणायचं झालं की मी लिहिलंय तसं मलाही माहित होतं की बालेकिल्ला कसा कॅप्चर करायचा. म्हणून मी तिच्या आईच्या वडिलांना, तिचे जे आजोबा होते इंदोरचे, त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं. तर त्यांना मी त्याच वेळेला उत्तर दिलं होतं की माझी परीक्षा चालू आहे, आता परीक्षा झाल्यानंतर मी उत्तर देतो. आणि त्यांना मी एक समर्पक उत्तर पाठवलं होतं. आणि का कोणास ठाऊक तो बालेकिल्ला मी जिंकला. आणि तो बालेकिल्ला जिंकला आणि त्यांच्या घरातला कंप्लीट विरोध हा मावळला. आणि त्यांनी आमच्या डोक्यावर तिच्या आशीर्वादाचा हात ठेवला. त्याच्यानंतर मग काही संपलंच नाही. आणि आमच्या घरातून तो माझ्या वडिलांचं मला एक वाक्य अजूनही आठवतं की बघ बाबा, या प्रकरणामध्ये डॉक्टर काटे आणि माझी वैयक्तिक मैत्री कुठेही बाधित होऊ नये एवढी माझी इच्छा आहे, की कौटुंबिक तणाव होऊन आमच्यामध्ये वितुष्ट येऊ नये. म्हणजे तुला कल्पना येईल की वैचारिक पातळी काय होती. आणि मग त्याच्यानंतर आणि त्यामुळे मग ही मैत्री आणि विश्वास एकमेकावरचा हा आज ताकद कायम आहे. आणि नोकरी निवडताना, स्थापत्यशास्त्र निवडताना प्रत्येक वेळेला सल्लामसलत झालीच होती. नोकरीचं स्वरूप तिला माहित होतं आणि तिने अत्यंत खंबीर रीतीने या संबंध आमच्या प्रवासामध्ये साथ दिली. मी तर म्हणेन की माझ्या प्रवासाची जी नौका, तिला जर उदाहरण द्यायचं झालं तर सुकाणू आणि शीड ही दोन्ही तिने सांभाळली. दिशा देण्याचं काम तीच करायची सुकाणू सांभाळून, आणि शिडामध्ये हवा भरून जग तुझं आहे, कुठेही जा, मोठं काम कर, घराची काळजी करू नकोस, हे शिडाचं काम तिने. खूप भाग्यवान आहात तुम्ही. अशी उमाताईंसारखी पत्नी तुम्हाला लाभली. तुमचं मॅनेजमेंट स्किल, यश आलं तर सगळ्यांना सहकार्यांना बरोबर घेणं, अपयश मात्र आपण घेणं, अनेक माणसांना तुम्ही जोडलंय, अनेक आव्हानं पेलली, कुठलंही आलं तरी म्हणजे कुठलंही मोह लोभ यातून अलिप्त राहिलात. हे सगळं जे वाचलंय पुस्तकांमध्ये पानोपानी जाणवतं ते. तर ते वाचताना जाणवतंय, म्हणजे वाटतं की बुद्धिमत्ता अफाट तुमच्याकडे आहेच आहे. तुमच्या यशाचं गमक मुळी तेच आहे. पण त्याबरोबर भावनिक बुद्ध्यांक EQ हे सुद्धा तुमच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर याचं काय महत्व आहे की ज्याची खूप कमी आहे विद्यार्थ्यांमध्ये, मुलांमध्ये. कारण इतकी स्पर्धेचं योग आहे ना, पळापळा कोण पुढे पळतो, जसं या सगळ्या धावपळीमध्ये मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये याची खूप कमतरता जाणवते. फारच महत्वाचा मुद्दा आहे. कारण बुद्ध्यांक हा एका ठराविक लेवलला असतोच. आणि एक महत्वाचं असं आहे की कुठलीही गोष्ट, म्हणजे कुणी काही म्हणो, असे प्रोफेशन्स फार कमी आहेत की जिथे एकटा माणूस काही करू शकतो. एकट्याने श्रेय घेऊन चालत नाही. की माझ्यामुळे झालं असं म्हटलं की तो माणूस संपला, असं माझं मत आहे. की सर्व हे आपण सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांच्या मुळेच होऊ शकतं. अगदी बरोबरच्या लोकांना ज्या वेळेला यश मिळेल त्यावेळेला सगळ्यांचं, आणि किंवा जर समजा काही फेल्युअर झालं तर त्याला मी जबाबदार आहे, हे पुढे घेऊन, हे लिडरशिपची अत्यंत महत्वाची एक क्वालिटी आहे. L&T मध्ये सोमनाथ चॅटर्जी म्हणून एक सायकॅट्रिस्ट होते, ही इज नो मोर नो. तर आमच्या ट्रेनिंगच्या कार्यक्रमामध्ये, L&T मध्ये ट्रेनिंगवरती, माणसांच्या ट्रेनिंगवरती खूप काम करतात. तर हा सायकॅट्रिस्ट आमच्या बरोबर वर्षातून साधारणपणे 10 ते 12 दिवस घालवायचा निरनिराळ्या वेळेला. आणि अशा आम्ही 30 वर्ष सतत त्याच्याबरोबर काम केले. सो त्याच्याकडनं आम्ही हे शिकलो. आणि त्याच्या कोर्सचं नाव होतं ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, म्हणजे ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट थ्रू सेल्फ डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये ही संकल्पना रुजवली गेली की माणसाच्या मेंदूचे 2 भाग असतात. एक भाग जो असतो त्याला आम्ही असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये IQ, आणि दुसरा जो भाग असतो तो EQ, इमोशनल कोशंट. तर पूर्वी, म्हणजे 30 वर्षापूर्वी परिस्थिती अशी निर्माण झाली होती की त्या IQला फार महत्व दिलं गेलं. IQ टेस्ट व्हायच्या, IQ वाढवण्याकरता काय करायचं. आणि एस्पेशली हे नवीन मॅनेजमेंट, न्यू मॅनेजमेंट ज्या वेळेला थिअरी यायला लागली त्यावेळेला लॉजिक, हार्ड लॉजिक याला अत्यंत महत्व देण्यात आलं. आणि ते इतकं टोकाला गेलं
की त्याच्यातला EQ भाग हा हळूहळू जायला लागला आणि IQ वाढवण्याकरता मग शिक्षणामधले ते विषय सुद्धा मागे पडायला लागले. आणि नंतर अशा एका कारणामुळे हे जे लोक गेले, मी जसं म्हणतो तसं की या लोकांचे स्ट्रॉंग लॉजिक, मॅथमॅटिकल माइंड आणि हार्ड हेड ज्याला म्हणता येईल अशी प्रवृत्ती निर्माण व्हायला लागली. त्याच्यामध्ये मोटिवेशनल फॅक्टर हा कमी झाला. लोकांना बरोबर घेणे, लोकांच्या अडचणी समजून घेणं, त्यांना बरोबर घेणे. आणि त्यावेळेला हा EQ आता परत यायला लागला की इमोशनल कोशंट इज इक्वल. आणि त्याच्याकरता एक फ्रेज आहे चांगली, फॉर ए गुड मॅनेजर टू बी ए गुड मॅनेजर, इफिशियंट. गुड म्हणजे म्हणण्यापेक्षा की इफेक्टिव्ह मॅनेजर, ओनली हार्ड हेड इज नॉट सफिशियंट, कंपॅशनेट हार्ट इज रिक्वायर्ड. म्हणजे हार्ड हेड आणि कंपॅशन हे दोन्ही ज्या वेळेला बरोबर येतील तर हार्ड हेड इज गिव्हन बाय युअर IQ आणि कंपॅशन इज गिव्हन बाय युअर EQ. हे ज्या वेळेला देन यू आर ए फुल मॅनेजर किंवा पूर्ण मॅनेजर झालात. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्याकरता तुम्हाला तुमचा डावा मेंदू हा सुद्धा वाढीस गेला पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्हाला कला, साहित्य, संगीत ह्या गोष्टीचं ट्रेनिंग यायला लागतं. आणि हे शिक्षणातून ज्या वेळेला गेलं त्यावेळेला हा प्रॉब्लेम निर्माण झाला. आणि आताची सध्याची परिस्थिती अशी आहे की परत या गोष्टी काही शिकवायला सुरुवात केलेली आणि कंपल्शन सुरुवात केलेली. पण या गोष्टी फक्त शिक्षणातून येतील का? सुरुवातीला शिक्षणातूनच यायला पाहिजे. त्याचं मत मी सांगितलं ना, आम्हाला कसं आलं तर वी वेंट थ्रू दॅट सायकॅट्रिस्ट प्रोग्राम. मी कोण आहे म्हणजे त्याला त्यांचं आम्हाला ते नेहमीच म्हणायचं की मी कोण आहे समजलं की तुम्हाला दुसरा माणूस काय आहे हे आपोआप कळतं तुम्हाला. आणि टू नो युअर कलिग बेटर इज फायनली दी सक्सेस स्टोरी. आणि मी नेहमी सांगतो, म्हणजे कालच कोणाला तरी सांगत होतं की स्टार्ट थिंकिंग आणि स्टार्ट लर्निंग दॅट कपॅसिटी टू लर्न पुटिंग युअर सेल्फ इन टू अनदर शू. दुसऱ्या माणसाचं दुःख तुम्ही समजू शकाल ज्या वेळेला तुम्ही त्याच्यात आत जाऊन त्याच्यासारखा विचार करायला लागेल. हे फार महत्वाचं आहे की स्टार्ट थिंकिंग पुटिंग युअर सेल्फ इन टू अनदर मॅन शूज. आणि हे आपल्याला नेहमी जाणवतं. आपला विचार हा एकांगी असतो. समोरचा माणूस असा का वागतोय आपण कधी विचारच करत नाही. आणि ही गोष्ट तुला सांगतो मी, तुम्ही ज्यावेळेला परीक्षेला जाता, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट वायवा, तर माझी तयारी करण्यापेक्षा माझा परीक्षक मला काय विचारेल याचा अभ्यास जास्त व्हायला पाहिजे. मला काय हे तर माहिती वाटण्यात नुसतं उपयोग नाही, कारण तो काही विचारू शकतो. अशा वेळेला तो काय विचार करेल. आणि ही गोष्ट आम्हाला नंतर फायदेशीर व्हायची ज्यावेळेला आम्ही निगोसिएशनला जायचो. तर तो माणूस त्याच्या कंपनीचा विचार करेल, मी माझ्या कंपनीचा विचार करेल, पण तो माणूस काय विचार करेल हे जर तुम्हाला कळलं आधी, देन दॅट इज अ सक्सेस. तो काय विचारेल याची तयारी करा. मला माहिती आहे, सगळंच माहिती आहे, तो मला माहिती आहे तो प्रश्न विचारले कशावर. ह्याच्यामध्ये हा EQ इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू आर ऑलमोस्ट गेटिंग इन टू हिज माइंड व्हॉट इज थिंकिंग. आणि म्हणून आणि त्याला हे दोन मेंदूचे जे भाग आहेत हे असे नाही झालेले. आपले दोन, डावा मेंदू आणि उजवा मेंदू हे दोन वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा आहे. ही दोन्ही ज्या वेळेला डेव्हलप होईल त्याच वेळेला तुम्ही पूर्ण विचार करू शकता. आणि त्याला हे EQ इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे लहानपणापासून मुलांपासून नुसतं त्याला लॉजिक IQ असं करून बुद्ध्यांक वाढवण्यामध्ये मजा नसते. आणि हे बऱ्याच वेळेला हे पालकांना कळत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे हल्ली जो प्रॉब्लेम चाललाय ना की मुलाला काय आवडतं न विचार करताना, डोंट लिव्ह युअर ड्रीम्स थ्रू युअर सन्स. मला जे आयुष्यात करता येत नाही किंवा झालं नाही ते माझ्या मुलाकडनं किंवा मुलीकडनं व्हावं, हा जो लोकांचा विचार आहे याच्यामुळे प्रॉब्लेम निर्माण झाले. आणि त्याच्यामुळे येणारे फार एक्स्ट्रीम उदाहरण आहेत. तुम्ही अगदी म्हणजे पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे विचार. आपलं ड्रीम, व्हाय ड्रीम, ट्राय टू लिव्ह द ड्रीम थ्रू युअर चिल्ड्रन. साहित्य भारतीच्या या स्टुडिओमध्ये तुमच्याकडून सर्व वयातल्या श्रोत्यांसाठी अतिशय समृद्ध करणारे विचार मिळालेत आम्हाला. मनापासून धन्यवाद.